पाटलीपुत्राच्या गादीवर बसण्यापूर्वी राजकुमार अशोकाची नेमणूक उज्जैनच्या अवंती प्रांतावर उपराजा म्हणून झाली होती. वाटेत सांची जवळील विदिशागिरी येथे त्याची देवीशी गाठ पडली. ती विदिशा येथील एका व्यापायाची मुलगी होती. दिसायला ती अत्यंत देखणी होती. त्याने तेथेच देवीशी लग्न केले. देवीपासून लवकरच सम्राट अशोकाला मुलगा झाला. त्याचे नाव महेंद्र असे ठेवण्यात आले. महेंद्राच्या जन्मानंतर 2 वर्षांनी अशोकाला देवीपासून जी मुलगी झाली तिचे नाव संघमित्रा ठेवण्यात आले. संघमित्राचा जन्म इसवी सनापूर्वी 282 किंवा 281 साली झाला असावा. सम्राट अशोकाच्या राज्याभिषेकाच्या वेळी संघमित्रा 12 वर्षांची झाली होती. संघमित्रांचे लग्न कलिंगच्या अग्निब्रह्माबरोबर झाले होते. तिला अग्निब्रह्मापासून सुमन नावाचा मुलगा झाला. नंतर अग्निब्रह्मा प्रवर्जा घेऊन भिक्खू संघात सामील झाला. संघमित्रांचा मुलगा सुमन श्रामणेर महेंद्रांच्या बरोबर श्रीलंकेला गेला होता. अनुराधापूर येथील राजवाड्यात स्थवीर महेंद्रांनी दिलेल्या पेतवथू, विमानवथू आणि सच्च संयुक्त ह्या विषयांवरील देशना ऐकल्यावर अनुला आणि तिच्या बरोबर असलेल्या 500 स्त्रिया श्रोतापन्न झाल्या. अनुला ही मुर्शिब या राजाची मुलगी आणि देवानाम पिय तिस्साच्या महानाग नावाच्या भावाची बायको होती. महानागाला उपराजा अशी पदवी होती. पुढे महामेघवनात महेंद्रांची धम्मप्रवचने ऐकल्यावर अनुला आणि तिच्या बरोबरच्या स्त्रिया सकृदागामिनी झाल्या आणि त्यांनी प्रव्रजित होऊन संघात प्रवेश करण्याची इच्छा राजाला बोलून दाखविली. राजाने त्याप्रमाणे स्थवीर महेंद्रांना विनंती केली. तेव्हा स्थवीर महेंद्र म्हणाले, महाराज, स्त्रियांना प्रवर्जा देण्याचा अधिकार आम्हाला नाही. पाटलीपुत्रात माझी बहीण संघमित्रा थेरी आहे. तिला बोलावून घ्यावे. महाराज, थेरी संघमित्राला येताना आपल्या सोबत बोधिवृक्षाचे रोप आणण्याची विनंती सुद्धा आपल्या पत्रातून करावी. देवनाम पिय तिस्साच्या विनंतीला मान देऊन सम्राट अशोकाने संघमित्रांना श्रीलंकेस पाठविले. गंगेत नावेवर महाबोधी वृक्षाच्या फांदीला चढवून विंध्यारवी पार केल्यावर 7 दिवसांनी नाव ताम्रलिप्ती येथे पोहोचली. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या प्रतिपदेच्या दिवशी धर्मराज अशोकाने गयापर्यंत पाण्यात जाऊन महाबोधी वृक्षाची फांदी उचलून जहाजात ठेवली. नंतर संघमित्रा थेरी आणि त्यांच्या साथीदारीणी जहाजात बसल्या. प्रवासात एके ठिकाणी नागराजाने महाबोधीची 7 दिवस पूजा केली. नंतर जहाज जंबुकोलपट्टणला लागले. 4थ्या दिवशी महाबोधी वृक्षाच्या फांदीला अनुराधापूर येथे आणले गेले. 500 स्त्रियांसह अनुला संघमित्रा थेरीकडून प्रवर्जित झाली. सकृदागामिनी झालेल्या दिवसांपासून आपल्या 500 मैत्रिणीसह दशशिलाचे पालन करीत अनुला उपासिका विहारात राहिली होती. भिक्खुणीची उपसंपदा झाल्यावर अनुलाला अर्हंतपद प्राप्त झाले. अर्हंतपदास गेलेली अनुला ही श्रीलंकेची पहिली स्त्री होय. संघमित्रांना आणि इतर भिक्खुणींना राहण्यासाठी जो विहार बांधला गेला त्याला उपासिका विहार असे म्हणतात. त्यात 12 इमारती होत्या. त्यापैकी 3 इमारती महत्वाच्या होत्या. त्या 3 इमारतींपैकी एका इमारतीत महाबोधीच्या फांदीला ज्या जहाजातून आणले होते त्या जहाजाचे शीट ठेवण्यात आले होते. इतर 2 इमारतीत सुद्धा महाबोधीच्या फांदीला श्रीलंकेला आणण्याच्या कामात लागलेल्या वस्तू मोठ्या आदराने ठेवण्यात आल्या होत्या. उपासिका विहार नेहमीच भिक्खुणींच्या ताब्यात असे. ज्या महाबोधिवृक्षाला संघमित्रा थेरींनी श्रीलंकेत नेऊन तिथे बुद्ध धम्माचा प्रसार केला त्याच महाबोधिवृक्षाचे रोप 1956 साली त्यावेळच्या श्रीलंकेच्या पंतप्रधान सिरिमावो बंदरनायके यांनी परत भारतात आणून मोठ्या समारंभाने दिल्लीच्या बुद्ध जयंती पार्कमध्ये त्याचे वृक्षारोपण केले. त्या वृक्षाने आता चांगले बाळसे धरले आहे. त्या महाबोधी वृक्षाच्या आगमनाबरोबरच भारतात पुन्हा जोमाने बुद्धधम्म वाढत आहे. महेंद्र आणि संघमित्रांच्या उर्वरित आयुष्याबद्दल महावंसामध्ये लिहिले आहे. त्यांनी संबुद्धांचा सुंदर धम्म, बुद्धवचन आणि त्याप्रमाणे असलेले त्यांचे आचरण यामुळे निर्वाण इत्यादी फलप्राप्तीचा प्रकाश लंकाद्वीपाला दिला. लंकावासियांचे खूपच हित करून लंकादीपक लंकेच्यासाठी बुद्धांसमान असलेल्या महामहेंद्रांनी आपल्या भिक्खू जीवनाच्या 60 वर्षांनी उत्तीय राजाच्या 8व्या राज्यवर्षात चैत्यपर्वतावर वर्षावास करीत असताना आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला परिनिर्वाण प्राप्त केले. राजाने सन्मानाने त्यांचे अंतिम संस्कार केले आणि त्या जागेवर स्तूप बांधला.
धम्माचे कार्य आणि लोकाचे हितसाधन करणारी महासिद्धा महामती संघमित्रा महाथेरीचे वयाच्या 79 वर्षी उत्तीव राजाच्या 9व्या राजवर्षी हत्थालहक विहारात राहत असता परिनिर्वाण झाले. राजाने एक आठवडाभर त्यांच्या पार्थिव देहाचा उत्तम पूजासत्कार केला आणि सन्मान करण्यासाठी सर्व लंका सुशोभित केली. आठवडा संपल्यावर शवपेटिकेत ठेवलेल्या थेरीच्या देहावर नगराच्या बाहेर स्तूपारामाच्या पूर्वेला चित्रशाळेच्या जवळ महाबोधीच्या समोर थेरीनी पूर्वी स्वतः दाखविलेल्या स्थानावर अग्निसंस्कार केला गेला. महामती उत्तीय राजाने त्या ठिकाणी सुद्धा स्तूप बनविला. 48 वर्षे श्रीलंकेत धम्मप्रचार केल्यावर महामहेंद्रांचे परिनिर्वाण ते 80 वर्षाचे असताना आणि संघमित्रांचे परिनिर्वाण त्या 79 वर्षांच्या असताना झाले. महामहेंद्र आणि संघमित्रा ही त्यावेळच्या जगातील सर्वात वैभवशाली आणि सामर्थ्यशाली सम्राटाची मुले होती. सम्राट अशोकानंतर जम्बूद्वीपाचा सम्राट म्हणून महेंद्रांनी राज्य उपभोगले असते. असे असून सुद्धा महेंद्रांनी आणि संघमित्रांनी ऐन तारुण्यात सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून श्रीलंकेसारख्या परक्या देशात जाऊन तेथे बुद्धधम्माचा प्रचार करण्याचे कार्य पसंत केले. त्यांनी सिंहली भाषेवर प्रभुत्व मिळवून तेथील लोकांना त्यांच्याच भाषेत महाकल्याणकारी बुद्धधम्म शिकविला. एवढेच नव्हे तर त्या भाषेत बौद्ध ग्रंथ लिहून तेथे धम्माचा भक्कम पाया घातला. तेथूनच पुढे ब्रह्मदेश, कंबोडिया, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम वगैरे देशात थेरवादी बुद्धधम्माचा प्रसार झाला. संघमित्रांनी श्रीलंकेत जाऊन तेथील सर्व थरातील स्त्रियांना धम्मज्ञान दिले आणि त्यांचा तेथे भिक्खुणी संघ स्थापन केला. पुढे इ. 456 साली श्रीलंकेतील काही भिक्खुणी चीनमध्ये गेल्या आणि त्यांनी तेथे महायानी पंथासाठी भिक्खुणी संघ स्थापन केला. त्यामुळेच चीनमधून सर्व महायानी देशात भिक्खुणी संघाचा प्रसार करता आला. गौतम बुद्धांच्या जन्मभूमीतून जरी काही काळ बुद्धधम्म लोप पावला होता तरी एखादा दुसरा अपवाद वगळता वरील सर्व देश आज काशाय वस्त्रांनी झगमगत आहेत. त्याचे श्रेय महामहेंद्र आणि संघमित्रांना दिले पाहिजे. सम्राटाची मुले असून सुद्धा भगवान बुद्धांच्या प्रमाणेच महामहेंद्रांनी आणि संघमित्रांनी आपली दिनचर्या विद्यापीठातील नियमांप्रमाणे ठेवून विशुद्ध आचरण केले होते. ह्या त्यांच्या आदर्श आचारविचारांमुळे श्रीलंकेतील लोक त्यांना भगवान बुद्धांच्या खालोखाल मान देतात.